ओबीसीनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसीचं मतदान त्याचमधून झालंय, आता तुम्ही अनालिसिस करताय कसं म्हणताय? असं तुम्ही म्हणता, असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात, पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण, आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्यातली काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40 हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली